आपण आई बहिणींना भावानं कसं विसरतो ना. लहानपणी एकत्र खेळलेलो आणि एकमेकाच्या वस्तूसाठी आपण भांडलेलो आणि आपण एकत्रच राहत असतो, तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की आपण वेगवेगळं राहू, आपले वेगळे वेगळे घर होतील. आणि आता तर बहिणीला भावाला आपण फोन करायला सुद्धा विचार करतो की काय म्हणून फोन करायचं. बहिणीच्या घरी जायचं असतं तर आपण बहिणीला काहीतरी गिफ्ट घेऊन जावं लागलं, भावाच्या घरी जायचं तर भावाला काहीतरी गिफ्ट घेऊन जावं लागलं. आणि आजकाल तर ते भाऊबीजेला, रक्षाबंधनला सुद्धा आपला भाऊ आपल्याला फोन करत नाही, की म्हणत नाही ताई भाऊबीज आहे उद्या येणार का ग, तिची काहीच अपेक्षा नसते. हे म्हणजे किती वेगळं वाटतं ना, की आपण एकत्र राहिलेलं बहीण भाऊ आणि ते आपण नंतर असं भेटू पण शकत नाही, बोलू पण शकत नाही, एकमेक भांडायचं घरामध्ये आपण वाटतच नाही ना. कसं वेगळं आहे